पडळकर यांनी पराभवाचं खापर दादर माहीममधल्या स्थानिक नेत्यांवर फोडलेलं आहे। तर आरोप तथ्यही नसून सरवणकर महायुतीमध्ये भांडणं लावतायत अशी प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। समाधान सरवणकरांचं म्हणणं आहे की भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काम केलं नाही, समोरच्या नेत्यांना मॅनेज झाले आणि त्याच्यामुळे माझा निसटता पराभव झाला, अशा प्रकारची टीका त्यांनी तुमच्यावरती केलेली आहे। काय तुमचं त्यावरती म्हणणं आहे? हे जे त्यांनी म्हटलंय त्या संदर्भात आम्ही असहमत आहोत। कारण पहिल्या दिवसापासून आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्ष आपला शिष्टाचार पाळून, महायुतीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला। जे जे आमचे सर्व पदाधिकारी असतील ह्या प्रभागातले, त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने योग्य सहकार्य त्यांना केलेलं आहे। आणि तरी पण ते जर असं म्हणत असतील तर फार चुकीचं आहे। महिला पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्या मोठ्या प्रमाणात टीका करतायत, महायुती म्हणून मुंबईमध्ये लढत होतात, महायुतीचा महापौर होणार आहे, परंतु समाधान सरवणकरांनी तुमच्यावरती खापर फोडले स्थानिक नेत्यांवरती आणि भाजपची स्थानिक नेत्यांची टोळी म्हणून उल्लेख केलाय तुम्हाला। ते चुकीचं आहे मला वाटतं असं, का म्हणजे आम्ही खूप मेहनत केली, सर्वांनी सकाळीपासून रात्रीपर्यंत त्यांच्याबरोबर फिरले। सर्व स्थानिक आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही कुठे सोडले नाही आहे। इव्हन त्यांच्याबरोबर काय त्यांचे पदाधिकारी त्यांना सोडलेत, पण आम्ही त्यांना सोडलंच नाही आहे कुठे। अजून जे पण आम्ही रिपोर्ट आहे सर्व टाईम टू टाईम समाधानला आम्ही दिले की कुठे काय प्रॉब्लेम आहे, कसं काय करायचं। त्यांनी RSSचा देखील उल्लेख केला, त्यामुळे स्थानिक भाजपच्या नेत्यांवरती जे आहे ते आरोप केले होते, ते सर्व आरोप जे आहेत ते फेटाळून लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन रोशनसह निवृत्ती वाबळे, TV9 मराठी, मुंबई।